जय मुक्ताई. स्त्री सर्व स्त्रिया आदिशक्तीचीच रूपे. स्त्रिय समस्ता सकला जगत्सु. हो हो खरं आहे, हेच खरं आहे. स्त्री जातीनं बोलण्या वागण्यातून शालीन असावं. तिच्या वागण्यात औद्धत्व नसावं, उद्धटपणा उर्मटपणा नसावा. तिनं कुणाशीच हलकट बुद्धीनं वागू नये. श्रेष्ठांचा अपमान करू नये. धाकट्याचं कौतुक करावं. तिचं बोलणं वागणं उच्च दर्जाचं असावं आणि कदापि तो दर्जा तिनं ढासळू देऊ नये. कुठेही कोणाकडूनही तिन्ही काळात छेद जाणार नाही असे तिचे विचार असावेत. स्त्री जातीस अनेक भूमिका निभवाव्या लागतात. प्रथम ती कुणाची मुलगी, नंतर पत्नी, नंतर माता. पतीशी देखील तिची एक पत्नीचीच भूमिका नसावी. भोज्येषु माता, जेवण घालताना ती पतीला आई वाटावी. शयनेषु रंभा, शयनकाली लक्ष्मी वाटावी. विचार विनिमय करताना सल्ला देताना ती मंत्री वाटावी. सेवा कार्य करताना दासी वाटावी. सहिष्णुता हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. कुणाच्याही बाबतीत तिचं मायपोट असावं, कारण ती धरित्री आहे. अमंगळांचाही तिनं तिरस्कार करू नये, कारण ती गंगा आहे. तिचं वात्सल्य सर्वांसाठी आहे, कारण सर्व तिचेच वत्स आहेत. ती जगधेनू आहे, विश्वमाता आहे. विश्वाचं धारण पोषण करणारी म्हणून तिच्याकडे चूल दिली. विश्वाचं संगोपन संवर्धन करणारी म्हणून मूल तिच्याकडे सोपविलं. कारण ही क्षमता पुरुषात नाही, तो तिला संरक्षण मात्र देऊ शकतो. तिनंही नित्यपुरुषाच्या संरक्षणातच राहावं, म्हणजे तिचं चित्त कुठे बांधून राहणार नाही. बुद्धीला कोणता ताण असणार नाही. तिचं चित्त मन बुद्धी हे ताणरहित असतील, त्यांच्यावर कोणतं दडपण नसेल, तर विश्वहित चिंतनाची क्षमता तिच्यात आहे. युगानुयुगे पुरेल अशा योगदानाची तिची कुवत आहे, दानत आहे. यासाठी ती नित्य पुरुषाच्या संरक्षणात असण्याची गरज आहे. तिच्या लहानपणी वडिलांचं संरक्षण तिला मिळावं, तरुणपणी पतीचं लाभावं आणि म्हातारपणी मुलांचं. अंगरक्षकांच्या ताब्यातील व्यक्ती ही गुलाम नसते, हे तिनंही लक्षात घ्यावं. आपल्या प्रसन्नतेनं आशीर्वादानं ती विश्वाला तारू शकते, कारण ती गायत्री आहे. तिचं आपल्या तान्हुल्यांच्या हिताविषयीचं चिंतन मनन हा विश्व तारून नेण्याचा एकमेव उपाय आहे, कारण ती मंत्रमयी सप्तशती भगवती गीता आहे. आदिशक्तीचा कलांश असलेल्या या मातेला शत शत प्रणाम. कुंभमेळा वारकरी संप्रदाय. हजारोंच्या संख्येनं साधू आहेत. निरनिराळे आखाडे, निरनिराळे वेश, निरनिराळे पंथ, त्यांचा आपापला थाटमाट. कुणाचे हत्ती, कुणाचे उंट, कुणाचे अँबॅसेडॉर्स, कुणाचे रथ. काहींना बसायला चांदीची आसनं. अपवाद वगळता खायला दररोज मालपोहा, बुंदी, शिरापुरी, गुलाबजामुन, जिलेबी, सर्व पदार्थ शुद्ध तुपाचे. असे ऐश्वर्यशाली साधू आहेत कुंभमेळ्यातील. नाशिक त्र्यंबकला बघत आलो तेच सांगतो. मानपान प्रतिष्ठेसाठी मरणारे, परवाच्या दिवशी प्रथम स्नानाकरिता भांडणारे, गोदावरीचं पावसाळ्याचं गढूळ पाणी प्रसंगी एकमेकांच्या रक्तांना तांबळं करणारे, असे हे साधू. इसवी सन 1690 मध्ये म्हणे प्रथम स्नानाकरिता या साधूमध्ये युद्धच झालं तर ऐकायला मिळतं 12,000 साधू मारले गेले. मस्त पैसा, खायला प्यायला मस्त, काही तर गांजाही मस्तच ओढतात. काहींचं दर्शन तर ते पहुडून असतानाच घ्यावं लागतं. आमच्या सारख्यांना सवय असते वारकरी संप्रदायाची, पायापळे जन एकमेका अशी. कुंभमेळ्यात कशाला पाहायला मिळेल असं दृश्य? साधूचाच मेळावा आहे तर हा. उच्च कोटीतील अधिकारिकही त्यात असतीलच, पण ते काय आपल्यासारख्या सामान्यांना ओळखू येतात? शिवाय गुप्त रूपानं सनकादिकांपासून सर्व सिद्ध मुनी ऋषी हे येऊन जात असतील ते निराळच. पूर्ण सिंहस्थ कालात सर्व देवदेवता गोदावरीत गुप्त रूपानं वास करून असतात, म्हणून भागीरथीचं, उत्तर प्रदेशातील गंगेचं दररोज प्रमाणे 60,000 वर्ष स्नान केल्यानं जे पुण्य लाभतं, तेवढं पुण्य सिंहस्थ काळात गोदावरीच्या म्हणजे दक्षिण गंगेच्या एका स्नानानं पदरी पडतं. हरिमुखानं म्हटल्यानंही अगणित पुण्य होतं. पुण्याची गणना कोण करी, असं ज्ञानेश्वर महाराज नाही का म्हणत? संतांच्या नामजपानं देखील पुण्य होतं आणि पाप नष्ट होतं. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. वैराग्यपूर्ण लग्नाची अपरिहार्यता. कुणीही विवाहापासून निवृत्त होण्यापूर्वी वेदोक्त विवाह संस्थेचा मूळ हेतू काय आहे आणि वैवाहिक जीवनरूपी वेदोक्त विधानाचं बंधन कुणाला नाही, ह्या दोन्ही गोष्टी प्रथमतः समजून घेणं अगत्याचं राहील. आणि समजून घेतल्यानंतर लग्न न करणं या प्रश्नाशी त्याचा पडताळा घेऊन मगच निर्दोष पद्धतीचा म्हणजे वेद विरुद्ध जाणार नाही असा निर्णायक निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा लग्न करणाऱ्यांचा वर्ग हा वेदबाह्य प्रवृत्तीच्या लंड पाखंडी लोकांचाच वर्ग ठरेल. अशांच्या काळ्या तोंडाला आग लागो असे तुकाराम महाराज सारखं मग नाईलाजानं म्हणायची वेळ येईल. वेदवाणी निर्दोष आहे आणि जोपर्यंत स्थिती प्राप्त होत नाही म्हणजे प्रकृती कृतकृत्य होत नाही तोपर्यंत वेदाची बंधनं पाळावीत. वेदविधीचं पालन करावं अशी आप्तपुरुषांची धारणा आहे, तशीच आज्ञाही आहे. ज्याच्या बोलण्यात खोटेपणा नसतो, जो यथार्थ बोलतो त्याला आप्त असं म्हटलं जातं. इतकंच काय, पण स्थितीप्राप्त पुरुष देखील लोकसंग्रहाकरिता धर्मशास्त्राप्रमाणेच वागताना दिसून येतात. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली. असं वेदानुगामी वर्तन खुद्द नित्य वृत्तीशून्य अशा निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. वेदाचा हुकूम मान्य करायलाच हवा याचा अर्थ ईश्वर हुकुमशहा असल्याचं सिद्ध होत असलं तरी सर्वच हुकुमशहांची हुकूमत अमान्य करण्याइतकं शहाणं होणंही तर बरं नाही. ईश्वर तर एकमेव हुकुमशहाच आहे हे त्याच्या ईश्वर या नावावरूनच कळून येतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात विश्व हा अनादि ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो करी वेद. वेदवाणीला मनुष्य जातीपासून काही कोणता व्यक्तिगत स्वरूपाचा स्वार्थ साधावयाचा नाही, उलट पक्षी भौतिक स्वरूपाचा वेष्टी तथा समष्टी अभ्युदय कसा होईल आणि व्यक्तिगत निश्रेयसाची त्यास प्राप्ती कशी होईल, शास्त्रीय परिभाषेत पुरुषाच्या म्हणजे जीवात्म्याच्या ज्या भोगापवर्गार्थतेकरिता म्हणजे जीवात्म्याला जी भोगाची आणि मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रकृतीनं हे दृश्य निर्माण केलं. प्रकृतीच्या ह्या उपरोक्त प्रयोजन प्राप्तीत प्रकृती कृतकार्य व्हावी हा उदात्त हेतू धारण करून जेणेकरून ती कृतकृत्य होईल एवढ्याकरिता दूरदर्शीपणानं केलेली वेदाची ती वेद विधानं बहुजन सुखाय बहुजन हिताय अशीच आहेत हे हटपूर्वक कसंच नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात जगाला अहितापासून परावृत्त करणारी आणि हित प्रदान करून त्याचं ऐहिक अभ्युदयापासून निश्रेयसापर्यंत धारण पोषण करणारी त्यास वाढविणारी श्रुतीसारखी श्रुती व्यतिरिक्त दुसरी कोणती आई नाही. श्रुती ही माऊली आहे. वेद विधानं हे ईश्वरीय कायदे आहेत. त्या कायद्याविरुद्ध वागणाऱ्यास तथा कायदे मोडणाऱ्यास ईश्वर क्षमा करीत नाही. ईश्वर ही जशी व्यक्ती नाही तशीच ईश्वर ही कल्पनाही नाही, ते तत्व आहे. भौतिक जगाच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारं असं अतिंद्रिय चेतन सत्ता तत्व आहे. सर्व सुखकारी असं संस्कृती संगोपन आणि संस्कृती संवर्धन यासाठी संस्कृती उपासकाला ईश्वरीय अशा या वेद कायद्यांची मोडतोड करता येत नाही. आणि कुशाग्र असली म्हणून घटना दुरुस्तीची कुवत कोणत्याही अशुद्ध स्वरूपाच्या बुद्धीत असत नाही. जीव दशा असेपर्यंत कोणतीही बुद्धी पूर्ण विशुद्ध स्वरूपाची म्हणता येत नाही. अर्थात ईश्वर कायद्यांची मोडतोड करून घटना दुरुस्तीचा अधिकार कोणत्याही विकृतमीला नाही. आणि एखादा विकृतमी तसा प्रयत्न करू धजेल करेल तरी संस्कृतीच्या प्रतिष्ठेची बूज राखणारे संस्कृत्याभिमानी तो प्रत्यय हाणून पाडण्याचा अथवा झालाच असल्यास करणाऱ्याला आरूढ पतीत घोषित करून जाती बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केल्या वाचून राहत नाही. या वस्तुस्थितीला पळवाट ठरविण्याचा प्रमाद संस्कृतीविषयी स्वाभिमान असणारी स्वाभिमानी प्रवृत्ती कदापि करत नाही. अंतिम नव्हे तर ऐलथडीच्या आणि यथार्थ नव्हे तर विकृत ध्येयानं वेडा झालेला लग्न न करणारा मी हा देखील जर विकृत स्वरूपाचाच असेल आणि असा विकृत मी
जर संस्कृतीवर घणाघात करायला निघाला असेल तर तो विकृत मी हा संस्कृतीचा शत्रू ठरेल. ज्या विकृत ध्येय अधिष्ठित अशा विकृत मीचे संघ हे भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारे आक्रमक ठरतात, त्या संघाचाच जर हा लग्न न करणारा विकृत मी अनुयायी असेल, माझं हे स्वतंत्र मत आहे असं जरी त्यानं म्हटलं तरी मी हमखासपणे सांगेन, संस्कृती संदर्भात भारतीय संस्कृत्याभिमानाच्या रक्तात दोष असत नाही. अतः त्याच्या रक्तातील गुणाच्या अनुषंगानं ते त्याचं मत असल्याचं सिद्ध न झालं तर ते त्याचं अभिजात मत ठरणार नाही. तशा मत प्रणालीच्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन अथवा तशा विचारसरणीच्या आहारी जाऊन ते असं बनलेलं असेल तर त्याचंही आक्रमक धोरणच ठरेल. अर्थात आक्रमक प्रवृत्तीचे नसले तरी आक्रमण प्रतिकार प्रवृत्तीचे भारतीय संस्कृत्याभिमानी त्यांचं ते आक्रमण खपवून घेणार नाहीत. मग ते आक्रमक घरातील असो, समाजातील असोत का देशातील. यावर असं म्हणणं येईल, भारतीय संस्कृतीत अविवाहित जीवन जगणारे काय थोडे आहेत, मग तेही पाखंडी ठरतील, तेही संस्कृतीचा कलंकच ठरतील आणि त्याला तुमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे देखील अपवाद नसणार. तर त्यावर असं की भारतीय संस्कृत्याभिमानी अविवाहित असतील तरी पण त्यांच्या जीवनाला संस्कृतीचं अधिष्ठान असेल. संस्कृती प्रणित नियम प्रणाली समाजात रुजविण्याकरिता तथा अंतिम ध्येयसिद्धीकरिता त्यांनी स्वीकारलेली ती त्यांची साधना असेल. भारतीय संस्कृतीच्या सेवेकरिता आणि संस्कृती प्रणित अंतिम ध्येय गाठण्याकरिता वाहून घेतलेली अशी ती ध्येयवादी जीवनं असतील. संस्कृतीचे ते कार्यवाहक तथा संस्कृती जोपासक उपासक असतील, आक्रमक नसतील. अशा भोग परामुख आणि ईश्वर सेवा उन्मुख तथा आत्मसम्मुख होण्याचा प्रयत्न करणाऱ्याकरिता वेदाचं ते विवाह विधानही नसेल. वेदोक्त विवाह विधानास ते अपवाद असतील. तशी ही विवाह संस्था ही प्रवृत्तीकरिता प्रवृत्ती नसून निवृत्तीकरिताच प्रवृत्ती आहे. या विवेचनाचा आणि लग्न न करणाऱ्याच्या ध्येयाचा पडताळा घेऊन त्यालाच त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, विशिष्ट ध्येयानं वेडी झालेली माणसं व्यक्तिगत अंतःकरणातील काम वासनेचं एकदाचं नियंत्रण करू शकतील तसं तेही कठीणच. तथापि ध्येयाचं वेड किंवा व्यापक स्वरूपाच्या ज्ञानाचं अधिष्ठान जर वृत्तीला नसेल तर अप्राप्य स्वरूपाच्या प्रेमाच्या अभावी संकुचित एकटेपणात त्याचंही जीवन शुष्क नि निरसच असेल. क्षेत्रही कोणतंही असो नि ध्येयाचं देखील कोणतंही स्वरूप असो, ध्येयाच्या वेडानं एकदाचं कामावर नियंत्रण ठेवता येईल, पण कुणाच्या तरी प्रेमाचा आश्रय असल्यावाचून जीवन जगणं अशक्य होईल. जगलंही तर शुष्क निरस नि कोरडच. कुणा व्यतिरिक्त केवळ ध्येयासंबंधीच्या प्रेमावरही जगता येईल, पण तितका तो ध्येय वेडा लागेल. शिवाय विकृत ध्येय असेल तर अंतिम ध्येया वाचून तथा संस्कृती प्रणित ध्येया वाचून अन्य ध्येय हे प्रेम प्रदान करण्यास असमर्थ ठरतील आणि भविष्यात त्यांचा एकदा केव्हा तरी वीट येईल. चिरकालिक स्वरूपाचं प्रेम प्रदाते फक्त देव तथा संतच. ते देव व संत हे ज्यांचे ध्येय ते त्यांच्या प्रेमावर जगू शकतील, तरी पण मध्यंतरीचा एक काल त्यांच्या जीवनात देखील शुष्क आणि निरस असाच असेल. ती कळ सोसण्याची कुवत त्या ध्येयवेड्यांच्या ठिकाणी अपेक्षित राहील. अन्यथा नसेल चिरकालिक, तात्कालिक, क्षणकालिक का होईना आणि नसेल यथार्थ स्वरूपाचं तर आभासिक का होईना, पण हे प्रेम ज्यांच्याकडून मिळवून ज्यांच्या त्या प्रेमाच्या आश्रयानं जीवन व्यतीत करता येईल असे ते म्हणजे हे प्रवृत्ती धर्मातील शास्त्रसंमत अशी बायका पोरच. आणि त्याकरिता आवश्यक आहे शास्त्रमान्य असा हा विवाह विधीच. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.